हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर कसे आहात सगळे? आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवला आहे आणि सकाळी सकाळी उठून मस्त पाणी वगैरे तापवलं, आंघोळ वगैरे करून घेतली आणि जरा ह्यांना येड लावायला आले आणि आता म्हणलं पटापट भाजी वगैरे करून घ्यावं. तर आज मला म्हणजे आम्हाला दोघांना पण जायचं होतं बाळूमामाच्या दर्शनाला. म्हणजे आम्ही राहतो भिगवणमध्ये, पण बारामतीला बाळूमामांचं मंदिर आहे, तर आम्हाला तिथे दर्शनाला जायचं होतं. पहिल्यांदा म्हणलं जरा गाडीला खाणं पिणं द्यावं म्हणून गाडीत आधी पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. नंतर तर माझे पूर्ण डोळे जात होते, एवढी गाडी ह्यांनी पळवली की डोळेसुद्धा उघडू वाटत नव्हते, एवढी गाडी फास्ट होती. माझ्या केसांचा तर काय अवतार झालेला बापरे. आणि मग आम्ही बारामतीत आलो आणि इथं बघा, आता मला पण एवढं प्रॉपरली लोकेशन माहिती नाही आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. बाळूमामाच्या मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम पाय वगैरे धुवून घेतले. तिथं थोड्या वेळ बसलो वगैरे आणि मग म्हटलं जाऊन जरा पाया वगैरे पडावं. मग तिथं बाळूमामांची पावलं वगैरे असतात, तिथे जाऊन पाया वगैरे पडलो आणि तिथं माती वगैरे खावं लागते. मग म्हणलं आता ह्यांना कामावरती जायचं होतं, त्याच्यामुळे उशीर होत होता. मग लगेच निघालो बाळूमामाला. म्हणलं बाय बाय, आता अशीच काळजी घ्या आमची, तुम्ही पण अशीच काळजी घ्या, आता येतो आम्ही तुम्हाला नंतर भेटायला. आणि मग ते निघालो. आता म्हणलं कुठं चहाचा थोडासा अमृताचा घोट भेटतोय का बाबा, म्हणजे चहा म्हणजे अमृतच असतं ना. आणि सकाळ सकाळी जर मंदिरात देवाला जायचं होतं, त्याच्यामुळं मग मी काय पाणीसुद्धा वगैरे पिलं नव्हतं. आणि मग आम्हाला तर काय चहा म्हणजे अख्ख्या रस्त्याला कुठेच चहा भेटला नाही, कारण सकाळ सकाळी लवकर होतं ना. फायनली आम्ही भिगवणमध्ये आलो. असंच मला सपोर्ट करा. आता भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच होतं.